नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री उपवासासाठी रताळ्याची भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। या अगोदर आपल्या चॅनलवर उपवासाच्या भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 2 रताळी घेतली आहेत। रताळी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर आपल्याला ही पिलरने सोलून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित सोलून घ्यायचे। तर ही रेसिपी तुम्ही उपवासाला एकदा नक्कीच बनवून पहा। अशाच पद्धतीने दोन्ही रताळी सोलून घेतली, त्यानंतर आपल्याला ही रताळी किसणीवरती किसून घ्यायची आहेत। त्या अगोदर गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली, त्या 1 चम्मचभर तूप घालून घ्यायचे। तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे ड्रायफ्रूट्स घालू शकता। तर इथे मी फक्त काजू बारीक कट करून घालून घेतले। व्यवस्थित तुपामध्ये काजू छान असे परतून घ्यायचे। त्यानंतर दूध घालायचे आहे। तर इथे मी 2 वाटी दूध घालून घेते। दूध घालून घेतल्यानंतर हे आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे। तर चम्मचने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। दूध व्यवस्थित उकळून होत आहे तोपर्यंत आपल्याला लगेचच रताळे किसून घ्यायचे आहे। त्या अगोदर रताळे अजिबात किसून घ्यायचे नाही, नाहीतर ते काळे पडले जाते। त्यामुळे दूध बाजूला उकळायला ठेवायचे आणि लगेचच रताळे किसून घ्यायचे। तर इथे मी दोन्ही रताळी व्यवस्थित अशी किसणीवरती किसून घेते। तर इथे मी सर्वच रताळी किसून घेतली। आता लगेचच आपल्याला हे दुधामध्ये घालून घ्यायचं आहे। तर दुधाला मस्त अशी उकळी सुद्धा आलेली आहे। आता यामध्ये रताळ्याचा किस घालून घ्यायचा। तर रताळ्याचा किस घालून घेतल्यानंतर चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। या अगोदर ही रेसिपी तुम्ही बनवलीच नसेल तर आज आपण पाहतोय रताळ्याची खीर। तर उपवासासाठी ही खूपच हेल्दी आहे आणि रताळ्यामध्ये भरपूर सारे फायबर आहेत। त्यामुळे उपवासासाठी अशा पद्धतीने खीर नक्कीच बनवा। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर 3 चम्मचभर साखर घालून घेते। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मला जास्त काही गोड आवडत नाही, त्यामुळे मी 3च चम्मच साखर घालून घेतली आणि हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे। तर खरंच तुमच्या घरी उपवासाला अशा पद्धतीने खीर बनवलात ना, तर न उपवास करणारे सुद्धा मागून मागून खातील, एवढी ही चवीला जबरदस्त लागते। अगदी शेवटी यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि चम्मचने एकजीव करून घ्यायचे। तर एकदा ही रताळ्याची खीर तुम्ही खाल्लात तर दिवसभर अजिबात भूक लागत नाही। त्यामुळे महाशिवरात्री उपवासासाठी तुम्ही रताळ्याची खीर एकदा नक्कीच बनवून पहा। बनवल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा। तर इथे आपली मस्त अशी गरमागरम रताळ्याची खीर तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। दिसायला एवढी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीला जबरदस्त ही खीर आपली तयार होते। एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही सारखेच बनवून खाल। अगदी उपवास न करता सुद्धा रताळ्याची खीर बनवून खाल, एवढे मी 100% सांगते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा। आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।